दादा, बैलगाडा क्षेत्रातील नाव म्हटलं की पहिलं नाव आठवतंय म्हणजे राऊत कुटुंबाचं. आणि तीच प्रतिष्ठा, तीच अनुशासन आणि तीच परंपरा जपलेली आहे. काय सांगाल, कशा प्रकारची शर्यत होती आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता नाव पुन्हा गाजतंय, काय भावना? हम्म, काल शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यामध्ये जे आपलं बोरीची वाडी इथे गाव आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त 3 फेरे जे सातारा सांगलीला जे बैलगाडी शर्यतीचं आयोजन असतं ते मुंबईमध्ये झालं होतं. आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी तिथे ही 3री टर्म असेल त्यांची, तिसरं पर्व असेल, म्हणजे 3 वेळा तिथे यावर्षी शर्यती झाल्या. आणि या वेळेस आमदारांच्या वाढदिवसानिमित्त चांगली अशी बक्षिसं ठेवली होती. थार असेल, अल्टो गाडी असेल, बुलेट असेल, स्प्लेंडर गाडी, म्हणजे कमीत कमी 15-20 बाईक वगैरे असते आणि भरपूर असं मोठं आयोजन होतं. आणि त्या आयोजनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सर्व महाराष्ट्र बाहेरून सुद्धा नंदी आले होते. सर्व टॉपचे नंदी होते, कारण का मैदान तेवढं मोठं असल्या कारणाने. आणि त्या मैदानामध्ये आपला शंभू आणि रायबा यांनी प्रथम क्रमांक मिळवला. खूप अभिमानास्पद गोष्ट झालेली आहे. राऊत कुटुंबाने संपूर्ण बदलापूर असे आपण पाहतोय की सोशल मीडिया असेल किंवा एकंदरीतच न्यूजपेपर असेल, टीव्ही चॅनल असेल, यामध्ये सध्या एकच बातमी सध्या झळकते ती म्हणजे शंभूची. काय भावना असते? तुम्हालाही काल रात्रीपासून अनेक फोन येत आहेत. काय भावना असते जेव्हा अशा प्रकारे लोकांची मनं जिंकतो आपण? शर्यती तर अनेक जिंकल्या जातात, पण जेव्हा लोकांची मनं जिंकल्या जातात, काय भावना असते? सकाळपासून काल जे संध्याकाळपासून जसा नंबर केलाय फायनल, सेमी 5 झाल्यापासून मला कंटिन्युटी मध्ये फोन आहे. पण मला तिथे नेटवर्क नसल्याने कोणाशी बोलणं नाही झालं. काल फायनल मारल्यापासून तर एवढे फोन आहेत आणि एवढे मेसेज आहेत. माझ्या वाढदिवसाला जसे मला मेसेज येतात, वाढदिवसाला शुभेच्छा, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, सर्वीकडे तसे मला सर्वांच्या शुभेच्छा. मी वाढदिवसाला कोणाला एक प्रकारे थँक्स बोलत नाही, पण माझ्या मुख्य नंदीला त्यांनी जर अभिनंदन केलं तर मी सर्वांना रात्री कमीत कमी 2-3 वाजेपर्यंत थँक्स बोलत होतो. कारण का लोकांची एक भावना माझ्याशी जुडलेली आहे आणि लोक माझ्यावर खूप प्रेम करतात बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि बघा, त्यांच्या जर भावना कुठे दुखावल्या तर ते मला आवडणार नाही. कारण का त्यांना काय वाटेल, बघ 1 नंबर झाला या माणसाने, अशी कुठेतरी चुकीचं नको वाटायला. म्हणून त्यांना मी प्रत्येकाला जे थँक्स वगैरे सर्वांना मी बोलत होतो आणि खूप असा आनंद झालेला आहे. खरं आज बघा, एवढ्या मोठमोठे बक्षीस जर सातारा सांगली या ठिकाणी असतात, पण आज आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत कमिटीने हे बक्षीस ठेवली. खरोखर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं. कारण का आपण गोरगरीब माणसाला सातारा सांगलीला जाता येत नाही, कारण का टेम्पोचा भाडा असेल, बैलाचा विषय असेल, बरेच काय त्याला अडचणी असतात. पण आमच्या मुंबईकरांनी हे 3 फेऱ्यांचं आयोजन करतात. मुंबईतल्या बैलांना सुद्धा तिथे पाहायला मिळतं. खरोखर ही चांगली गोष्ट आणि एकदम चांगली सुरुवात बैलगाडी शर्यत आहे. बघा, नवीन काही ना काही संकल्पना असते, काही ना काही नवीन बैलगाडा मालकांसाठी काहीतरी असतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, सर्व घडामोडी बैलगाडी शर्यतीमध्ये घडत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बैलगाडी शर्यत मुंबईमध्ये असेल, सातारा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने चाललेली. दादा, राऊत कुटुंब म्हटलं की बदलापुरात एक प्रतिष्ठित कुटुंब म्हटलं जातं. तर आतापर्यंत राऊत कुटुंबाकडे बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून किती प्रकारचे पारितोषिक आलेले आहेत? राऊत कुटुंबाचा हा कमीत कमी 3 पिढीचा वारसा आहे. बघा, आमच्या घरात राजकारण सुद्धा आहे. आज 5-5 नगरसेवक आहेत आणि बैलगाडी शर्यत हे आमच्या आजोबा पंजोबांपासून बैलगाडी शर्यत आणि माझे वडील असल्यापासून, त्याच्यानंतर माझे आजोबा रामभाऊ गंगाराम राऊत, त्याच्यानंतर माझे वडील कैलास शिवमोहन राऊत, त्यानंतर प्रवीण भाऊ राऊत आणि आता सर्व आम्ही भावंड हा वारसा सांभाळत आहोत. कारण का पिढ्यानपिढीचा वारसा आहे. एक आमची पहिल्यापासून आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्याने हा शेतकऱ्याचा वारसा हा आम्ही पुढे नेत आहोत. कारण का याच्यामध्ये कुठेही 2 पैशाचा लाभलोप नाहीये, पण एक शेतकरी असल्याने हा जो शेतकऱ्याचा वारसा आहे हा आम्ही पुढे चालवतात. कारण तुम्ही आज बघतील इथे संपूर्ण आजूबाजूला सोसायट्या झालेल्या आहेत, पण त्या मुलांना कधी त्यांनी असं बैल वगैरे, म्हणजे त्यांना नंदी वगैरे बघायला मिळत नाही. म्हणजे त्या सर्वजण जे असतील संध्याकाळी येतात आणि खूप असं बरं वाटतं की खरोखर आपण एक नाद जोपासला आणि तो एकदम मनापासून जोपासला. मानाचा हा पारितोषिक मिळवलेला आहे. एकंदरीतच पंचक्रोशीमध्ये चर्चा होतीये, या विजयाचं श्रेय जे आहे नेमकं कुणाला? विजयाचं श्रेय 100% माझ्या वडिलांना जाईल. कारण का वडिलांसाठी सर्व काही गोष्टी आम्ही करतोय. म्हणजे काका प्रवीण भाऊ राऊत असतील आणि मी असेल, हे वडिलांसाठी राजकारण असेल, समाजकारण असेल, बैलगाडी क्षेत्र असेल, आम्ही दोघं जण सर्व हे
वडिलांसाठीच करतोय. आज भाऊंचं जरी जे पण काय आहे की भाऊ एकच सांगतात की माझ्या दादाचं नाव झालं पाहिजे, दादाचं जे नाव होईल तर आमचं नाव होईल. कारण आम्ही वडिलांना आजपर्यंत विसरलो नाही. आज 10-12 वर्ष झाले कधी आम्ही वडिलांची कोणाला जाणीव करून दिली नाही. म्हणजे समाजकारणामध्ये असेल, बैलगाडी क्षेत्रामध्ये असेल, मी स्वतः आणि भाऊ आम्ही दोघं जण या गोष्टी सर्व हँडल करतो. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, सर्व लोकांशी जे वडिलांनी जे लोकांना प्रेम दाखवलेलं आहे तसंच आम्ही दोघं प्रेम दाखवतो.